आजच्या या मंगलमय प्रसंगी सारनाथ येथील धम्मेक स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत अतिशय एका लाईनमध्ये आणि शिस्तीमध्ये जाताना दिसत आहेत बघा. बाय छोटू, टाटा, बाय बाय. नाही उभे राहा. चला इथे विहार आहे, इथे मध्ये चला. हे गेट आहे. हे मेन मूलगंध कुटी आहे. याच ठिकाणी भगवंताने वास्तव्य केलेलं आहे. हा असे लाईन उभे राहा. इकडे इकडे तोंड करून हात जोडा. बोलो अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. तर प्रिय सज्जनांनो, आज आपण जे या ठिकाणी आपण जे वंदन केलेलं आहे हे आहे मूलगंध कुटी. आपण जिथे वंदना घेतली, त्रिशरण पंचशील घेतलं सुरुवातीला, त्या विहाराला मूलगंध कुटी बुद्ध विहार म्हणतात. परंतु भगवंताची मूलगंध कुटी मेन हे आहे. लक्षामध्ये मूलगंध कुटी बुद्ध विहाराला भेट देऊन आता आपल्या धम्मसहलीतील उपासक धम्मेक स्तूपाकडे निघालेले आहेत. ज्या ठिकाणी भगवंताने आपल्या धम्माचं चक्रगतिमान केलं त्या ठिकाणाला धम्मेक स्तूप या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. आणि त्या धम्मेक स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक जाताना दिसत आहेत. हे पाठीमागे बघत आहात हे मूलगंध बुद्ध विहार. आणि आता आपल्या धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत धम्मेक स्तूपाकडे. पाय बरं आहे काही. आपण बघत आहोत सारनाथ येथील धम्मेक स्तूपाचा हा संपूर्ण परिसर. हो का, हो का. उतरा खाली त्यांना पुढे उद्या मग सांगतील ते.
म्हणा साधू साधू साधू. ठीक.ดูก็ได้นะครับต่อไปจากนี้มาตายีมาตาลี चलो नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते नमस्ते. हो जी. नमो बुद्धाय. चला. आपण बघत आहोत हा धम्मेक स्तूप आहे. सम्राट अशोकराजा यांच्या कार्यकाळामध्ये ही निर्मिती झालेली आहे. ऐतिहासिक सारनाथ येथील या पवित्र धम्मेक स्तूपाला या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या धम्मेक स्तूपाला आपले धम्मसहलीतील उपासक आता वंदन करणार आहेत. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. हा धम्मेक स्तूप परिसर आहे आणि बघा आपल्या धम्मसहलीतील हे उपासक या ठिकाणी धम्मेक स्तूपाला आता वंदन करताना बघत आहोत. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं. एक मिनट मैं फोन. भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। आजच्या या मंगलमय प्रसंगी सारनाथ येथील धम्मेक स्तूपाला आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी अभिवादन केलं, वंदन केलेलं आहे, या ठिकाणी ध्यान केलेलं आहे आणि या पवित्र स्थळावरती आपल्या धम्मसहलीतील जवळपास 3 ते 4 उपासकांनी या ठिकाणी फार मोठा एक संकल्प केला, एक निर्णय घेतलेला आहे की त्यांनी काही लोकांकडे, काही उपासकांकडे बऱ्याच वर्षापासून काही सवयी होत्या की ज्या सवयी धम्माच्या विरुद्ध आणि विसंगत होत्या आणि ज्या शरीराला हानिकारक होत्या, त्या अशा वाईट सवयी, कारण मी जेव्हा जेव्हा टूर आणतो त्या टूरमध्ये कमीत कमी 4-5 उपासकांचं परिवर्तन होते. नशा मग दारूची असेल, सिगरेट, तंबाखू, बिडी किंवा अनेक प्रकारचे जे काही नशा आहेत त्या नशामधून मुक्त होण्यासाठी या पवित्र भूमीवरती आपण त्यांना या ठिकाणी धम्माचा मार्गाने त्यांना या ठिकाणी आपण शपथ घ्यायला लावतो. त्यांच्या स्वइच्छेने, आपण बळजबरी करत नाही, कारण ही पवित्र ठिकाण आहे. आपण बळजबरी करायला लावणं हे उचित नाही, परंतु त्यांच्या स्वयंप्रेरणेनं अंतःकरणातून असे उपासक काही तयार होतात की त्यांनी अनेक प्रकारचे वाईट व्यसन, नशा वगैरे जे काही केलेले असते त्यांनी या ठिकाणी या पवित्र स्थळाला भेट देऊन, या पवित्र भूमीला साक्षी ठेवून त्यांनी नशा सोडलेल्या आहेत. याही धम्मसहलीमध्ये 3 ते 4 उपासकांनी आपल्या नशा पूर्ण सोडलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा होत्या, बिडी, पुड्या, तंबाखू, काही उपासकांची दारूची नशा होती. तर त्या सर्व नशा त्यांनी सोडणार अशा या ठिकाणी शपथविधी घेतली आणि बऱ्याच पुड्या आणि बिड्या माझ्याकडे त्यांनी जमा केल्यासुद्धा, जप्त पण केल्या. अशा पद्धतीने या उपासकांचं परिवर्तन झालं. या धम्मसहलीचा हाच उद्देश आहे की घराघरामध्ये धम्म पोहोचला पाहिजे. प्रत्येक उपासकांच्या मनामध्ये धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, श्रद्धा जागृत झाली पाहिजे आणि भगवंताचा जो काही महत्त्वपूर्ण जिवंत इतिहास आहे त्या इतिहासाची उजळणी झाली पाहिजे, त्या इतिहासाची माहिती झाली पाहिजे. हाच या धम्मसहलीचा उद्देश आहे. आपण प्रत्येक धम्मसहलीच्या या टूरमध्ये आपण भगवंताच्या जीवनामध्ये जवळपास छोटे मोठे 70-72 ठिकाणं आपण दाखवतो आहे. तर याही ठिकाणी आज ऋषीपतन मृगदायवन पाठीमागे बघत आहात, हा धम्मेक स्तूप आहे. या धम्मेक स्तूपाला या ठिकाणी उपासकांनी वंदन केलं. या ठिकाणी वंदनात शील ग्रहण करून ध्यान, मनन, चिंतन केलं आणि बऱ्याच उपासकांनी या ठिकाणी फार मोठं परिवर्तन झालं. त्यांनी आपल्या सवयी सोडून दिल्या. त्यांच्याबद्दल एकदा आपण सर्वांनी मोठ्याने बोलावं, साधू साधू साधू. हात जोडून, हात जोडून, हात जोडून पूर्ण एक राऊंड मारायचा, पूर्ण एक राऊंड मारायचा.
धम्म्याक स्तूपाला प्रदक्षिणा घालताना आपल्या धम्मस्थलीतील उपासक दिसत आहेत. शिकेवाज लावा लावा. नाही तिकडं जा. हा श्रीलंकन ग्रुप आहे. श्रीलंकेतील हे उपासक आहेत. मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी धम्म्याक स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. श्रीलंकेचे भिक्षू आहेत या ठिकाणी आलेले आहेत. हे श्रीलंकेचे उपासक आहेत. नहीं अभी म्यूजियम को जा रहे हैं. हाँ अभी जा रहे हैं. ठीक ठीक ठीक. आता कुठे जायचं? गेटवर गेटवर.